नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण BA-SYचा जो विद्यापीठाने दिलेला पेपर आहे, तो म्हणजे मराठवाड्याचा भूगोल. या पेपर संबंधित आपण माहिती बघत आहोत आणि या पेपर संबंधित माहिती बघताना आपल्याला आजचा जो आपला अभ्यास क्षेत्र आहे, तो आहे वनक्षेत्र. आपला मराठवाड्यामध्ये या पूर्ण मराठवाडा जो एरिया आहे, या मराठवाडा अभ्यास क्षेत्रामध्ये या वनक्षेत्र कशा प्रकारे आहे, जंगलयुक्त व्याप्त भाग कुठे आहे, जास्त कुठे आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, याच्या संबंधीची माहिती आपल्याला अभ्यासाची आहे. आणि ह्या संबंधीची माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम आपण गुगलवरती, जे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की आपण आर्थिक आणि जिल्हा आर्थिक आणि सामाजिक समालोचन या वेबसाईटवर जाऊन या प्रकारची पूर्ण माहिती आपण घेऊ शकतो. आणि त्या माहितीच्या आधारावरती आपण कोणत्याही महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असेल, त्या जिल्ह्याची आणि त्या क्षेत्राची भौगोलिक माहिती, लँड यूज लँड कव्हर, त्या जमिनीचा वापर आणि त्याच्यामध्ये स्पेशली आपण जंगल व्याप्त क्षेत्र याची सुद्धा माहिती घेऊ शकतो. हे या संबंधित पूर्ण माहिती या आधीच्या लेक्चरमध्ये आपल्याला दिलेली आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की या जो मराठवाडा एरिया आहे, अभ्यास क्षेत्र आहे, मराठवाडा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वनक्षेत्र हे विभागलेले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे, याची सर्व माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर या चार्टमध्ये आपण बघू शकता, हा जो टेबल आहे, या टेबलमध्ये आपण 2024-25 संदर्भ वर्ष जे आहे, 2024-25 संदर्भ वर्ष आहे. आणि यामध्ये 2024-25च्या वर्षाच्या डेटाच्या आधारावरती आपण बघू शकतो, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड, त्यानंतर हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, तर या एकूण 8ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकूण भौगोलिक क्षेत्र हे जे आहे, एकूण भौगोलिक क्षेत्र या ठिकाणी दिसून येते. त्यापैकी मराठवाड्यामधला हा जो आपण अभ्यास क्षेत्र घेतला आहे, म्हणजे आपला जो अभ्यासाचा एरिया हा जो मराठवाडा आहे, याचं एकूण भौगोलिक क्षेत्र हेक्टरमध्ये आपल्याला या प्रकारे या ठिकाणी दिसून येते. आणि या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी केवळ 3.6% हा जो भाग आहे, हा जो एरिया आहे, या एरियामध्ये फक्त जंगलयुक्त म्हणजे जंगल व्याप्त क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये ह्या पूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल की ह्या पूर्ण 8ही जिल्ह्याचा डेटा आपण या प्रत्येक या वेबसाईटच्या आधारावरती प्रत्येक ठिकाणचा एकूण भौगोलिक क्षेत्र जे आहे, त्यापैकी जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे याचा डेटा आपण घेऊन या ठिकाणी एकूण मराठवाड्यातील भौगोलिक क्षेत्र जे हेक्टरमध्ये आहे, हे हेक्टरमध्ये आपण घेतलं. त्यानंतर या ठिकाणी एकूण जंगल व्याप्त क्षेत्र, या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे याची माहिती आपण घेतली, त्याची पूर्ण टोटल केली. आणि ह्या टोटल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या प्रकारचा जो सांख्यिकीय डेटा आहे, हा डेटा या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येते. 64,61,148 एवढं या ठिकाणी क्षेत्र जे आहे हेक्टरमध्ये आहे. त्यापैकी 2,34,623 एवढं क्षेत्र हे या मराठवाड्यातील हे जंगल व्याप्त क्षेत्र असलेलं दिसून येतं. जंगलाने व्यापलेलं जे क्षेत्र आहे हे 3.6% एवढं दिसून येते. आणि ते आहे 2024-25 या वर्षामध्ये. आणि या आधारावरती आपल्याला आता या ठिकाणी आपण ह्या पर्सेंटेज काढलेले आहे, एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी जंगल व्याप्त क्षेत्र किती आहे, यामध्ये पर्सेंटेज आपण या ठिकाणी काढलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8% दिसतो आपल्याला. त्यानंतर जालन्यामध्ये 0.63%, त्यानंतर बीडमध्ये 2.11%, 4.88%, 0.25% लातूरमध्ये, त्यानंतर नांदेडला 7.85% दिसून येते, धाराशिवला 1.29%, परभणीला 1.59% या प्रकारे हे जे आहे. तर या प्रकारे आपल्याला या पर्सेंटेज वाईज ही माहिती मिळाली. तर या माहितीच्या आधारावरती आपण या ठिकाणी याला
ग्रुप केलेला आहे 0 ते 3 या ग्रुपमध्ये येणार आहे. त्यानंतर 3.1 ते 6 आणि 6 पेक्षा अबोव 6. या प्रकारे आपण या ठिकाणी ग्रुप याचे केले आणि या ग्रुप केल्यानंतर याला आपण जेव्हा याचा अभ्यास केला आपल्याला तर लक्षात येते की या ठिकाणी आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला 0 ते 3% आणि 3.1 to 6% आणि 6 अबोव 6% या प्रकारे आपण ग्रुप केला आणि ग्रुप केल्यानंतर जेव्हा आपण QGIS मध्ये याचा या डेटाचा वापर केला, या डेटा वापर केल्यानंतर या प्रकारे आपल्याला मॅप जो आहे हा या ठिकाणी मॅप मिळालेला दिसून येते. यामध्ये आपण जर बघितलं तर या फॉरेस्ट एरियाचा मॅप तयार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी 3 क्रमांक जो आहे म्हणजे सर्वात जास्त जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी वनक्षेत्र आहे, जंगल व्याप्त क्षेत्र जे आहे हे 2024-25च्या संदर्भीय वर्षानुसार हे सर्वात जास्त दिसून येते मराठवाड्यामध्ये. त्यानंतर दुसरा क्रमांक त्यामध्ये आपण दुसऱ्यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी हिंगोली जे आहे तर हिंगोली हे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये वनक्षेत्र जे आहे हे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर नंतर यामध्ये कमी असते. दुसऱ्या आणि अत्यंत कमी जो आहे यामध्ये 1, 2, 3, 4, 5 ज्यामध्ये जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या एकूण 5 तहसील 5 जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी वनक्षेत्र किंवा जंगल व्याप्त क्षेत्र आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक नकाशा तयार करू. या नकाशाच्या आधारावरती आणि या चार्टच्या आधारावरती कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र हे जास्त याची माहिती घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये आजच्या 2025-24च्या डेटानुसार एकूण वनक्षेत्र किती आहे आणि त्या एकूण भौगोलिक एरिया त्यापैकी वनक्षेत्रामध्ये भाग किती आहे तर त्याची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी बघू शकतो. तर हा या ठिकाणी आपण मराठवाड्यातील जे वनक्षेत्र याची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या संबंधित आणखी डिटेल माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.